ऋणम कृत्वा घृतम पिबेत, कर्ज काढा पण तूप खा असं आयुर्वेदात सांगितलंय। परंतु अशी म्हण असण्यापेक्षा घरामध्ये आपण जर कधी असा नंदादीपक लावला तर महिन्याला 200 किलो तूप कमवायची कॅपॅसिटी तुमची होते। त्यामुळे आपल्याला ऋण काढून घृत घ्यायची आवश्यकता नाही। म्हणजे ज्यांची वास्तू खराब असते त्यांच्यासाठी ऋण काढावं लागतं, त्यांना सारखा कर्जाचा डोंगर त्यांचा वाढत जातो ज्यांची वास्तू खराब आहे। याचा मागचा अर्थ असा आहे की तूप हे इतकं अनन्यसाधारण महत्त्वाचं आहे। आपण ज्यावेळेस ग्रहण करतो त्यावेळेस एक वेगळ्या पद्धतीने बुद्धीचा विकास होत जातो। माणसाला ज्या अष्टधातूंची गरज असते ते अष्टधातू आपल्याला त्या जेवणातनं मिळायला लागतात। पण ते गाईचं शुद्ध तूप जे आहे ते म्हणजे त्या पद्धतीने बनवलं पाहिजे। आता मार्केटमध्ये मिळणारे काही तूप बघताय आपण की ते नुसतं क्रीमचं तूप आहे किंवा ते मशिनरीने बनवलेलं तूप आहे। तर त्या पद्धतीने जर कधी आपण घुसळून तूप बनवतोय तर ते तूप किंवा त्याचा लावलेला दिवा हा आपल्याला एक वेगळ्याच पद्धतीचं समाजामध्ये एक स्थान निर्माण करून देतो। त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने दिवा सुद्धा लावा आणि अशी बुद्धिमत्ता कमवा की केमिकल तेल न खाता आपण गाईचं तूप खाऊ अशी एवढी बुद्धी तुम्हाला प्राप्त व्हावी ही मी प्रार्थना करतो। नमस्कार।